इकडे ममता बॅनर्जी नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्या म्हणून या आघाडीच्या बैठकीत सहभागी होत असतानाच त्यांच्या पक्षाचे अनेक खासदार त्यांचा पक्ष सोडून सत्ताधारी रालोआ आघाडीत सामील होण्यासंदर्भात बैठका घेत होते। याआधी विधानसभेत जवळपास 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन करत ममता बॅनर्जींना धक्का दिला होताच। त्या धक्क्याची तीव्रता कायम असतानाच इकडे दिल्लीत ममता बॅनर्जी यांचे अनेक खासदार वेगळा गट स्थापन करण्याची रणनीती आखतायत। तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र पटेल यांच्या निवासस्थानी बैठक घेतली। हे बंडखोर खासदार सध्या 2 पर्यायांचा विचार करतायत। एक म्हणजे लोकसभेत वेगळा गट स्थापन करून रालोआला पाठिंबा देणे किंवा सगळ्यांनी सामूहिक राजीनामे देणे। त्यापैकी पहिल्या पर्यायावर बहुतेक खासदारांचे एकमत असल्याची बातमी आहे। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे देखील बंडखोर खासदारांसह उपस्थित होते। समोर असलेल्या दोन्ही पर्यायांपैकी कोणताही पर्याय या खासदारांनी निवडला तरी तृणमूल काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसू शकतो। बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व खासदार काकोली घोष करतायत। त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देऊन एनडीए मध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे। याच दरम्यान तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखेंदू शेखर रॉय यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा आणि पक्षातील प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे। पक्षाची होणारी ही पडझड रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत। अभिषेक बॅनर्जी यांचे राष्ट्रीय सरचिटणीस हे पद कायम ठेवत असतानाच 2 राष्ट्रीय सहचिटणीस पदे निर्माण करण्यात आली आहेत। परंतु पक्षातील आमदार, खासदार आणि इतर पदाधिकाऱ्यांचा अभिषेक बॅनर्जीवरील रोष पाहता केवळ त्यांच्या मदतीला अन्य 2 नेत्यांची नियुक्ती करणे पुरेसे ठरेल असे वाटत नाही। अभिषेक बॅनर्जी यांचे पक्षावरील वर्चस्व जोपर्यंत पूर्णपणे खालसा होत नाही तोपर्यंत तृणमूलमधील बंडखोरीची आग विझणार नाही असं दिसतंय। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।